उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका निर्दयी बापाने आपल्या 5 वर्षीय मुलाला मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं। पुढे जे झालं ते खरोखर थरकाप उडवणारं असं होतं। ते पाहिल्यानंतर डोळ्यावरती विश्वास बसत नाही। नेमकं काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। गौरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोपरी येथील राहणारा विनय प्रसाद हा अंमली पदार्थाच्या आहारी गेला होता। त्याचा 5 वर्षीय मुलगा लकी हर्नियानं त्रस्त होता। त्यामुळे त्याच्या आईने त्याला महर्षी देवरा बाबा मेडिकल कॉलेजमध्ये ऑपरेशनसाठी भरती केलं होतं। रविवारी सकाळी पती पत्नीचे भांडण सुरू झाले, ज्यामुळे आरोपी बापाने मुलाला लघवी करण्याच्या बहाण्याने खिडकीजवळ नेलं आणि खाली फेकून दिलं। सुदैवाने खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं त्या मुलाला अलगदरित्या झेललं। यानंतर मुलाला तात्काळ इमर्जन्सी वॉर्डात नेलं, तर तिथे जमलेल्या लोकांनी आरोपी बापाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलं। सदर कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले की आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, परंतु त्याच्या कुटुंबियांनीही कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही। त्यामुळे आरोपीला सोडून देण्यात आलेलं आहे। ही घटना उत्तर प्रदेशमध्ये देवरियामध्ये घडली, जिथे निर्दयी बापाने 5 वर्षीय मुलाला मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं। सुदैवानं खाली असलेल्या व्यक्तीनं देवाच्या रूपात धावून येऊन त्या चिमुकल्याला झेललं आणि त्याचा जीव वाचवला आहे। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।